या बातमीचे प्रायोजक आहेत डॉक्टर असद उल्ला खान इंग्रजी माध्यम शाळा आणि ज्युनियर कॉलेज सोलापूर। उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवणी, पाकणी, तिऱ्हे, पाथरी तसेच मोहोळ तालुक्यातील शिरापूर, टाकळी, शिंगोली, तरटगाव आदी गावातील शेतकऱ्यांनी सोलापूर शहरातील उजनी सिंचन भवनच्या आतील प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले आहे। पाण्यासाठी शेतकरी आक्रमक झाले असून जोरदार घोषणाबाजी करत आहेत। सीना नदीवरील पाकणी बंधारा, तरटगाव बंधारा आणि अकोले बंधारा हे बंधारे विरवडे, बुद्रुक येथील महादेव ओढा येथील कॅनल मधून पाणी सोडून भरून द्यावेत या मागणीसाठी हे आंदोलन असून पाटबंधारे प्रशासनाच्या कारभारावर शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। नमस्कार, माझं नाव विशाल जाधव, मी तिऱ्याचा ग्रामस्थ व शेतकरी आहे। गेल्या कमीत कमी दीड महिन्यापासून सिनानामध्ये पाणी सोडलं गेलं होतं, पण ती पाणी सोडलं गेल्यानंतर पाणी 10 ते 15 दिवसच राहिलं। त्याच्यानंतर एकही बंधारा, तिरे असू दे, शिवणे असू दे किंवा खाली पाथरी, अकोला बंधारा असू दे, त्या तिन्ही बंधाऱ्यामध्ये अक्षरशः प्यायला नवं दिसायला पण पाणी नाही। प्यायचं तर लांबची गोष्ट आहे, अक्षरशः जनावरांची अवस्था एवढी अवस्था आहे की चारा उगवाच सोडून द्या, चाराला पाणी घालायचं, जनावराला पाणी कुठून पाजायचं हा प्रश्न आहे। गेली 13 ते 12 एप्रिल पासून आम्ही प्रशासनाकडे विनंती करतोय की बाबा आमच्या नदीला फक्त गुरांपुरतं पाणी सोडा, माणसांचं सोडा, शेतीचं सोडा, पण गुरांना प्यायला पाणी सोडा। गेले 13 तारखेला आम्ही खांडेकर साहेबांना विनंती केली, खांडे साहेबांना बोललो आणि आजपर्यंत खांडेकर साहेब आम्हाला भेटले नाही। ही सगळी मोठी शोकांतिका आहे। खरं तर अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याच्या बांधावर, कॅनलवर जाऊन थांबायला पाहिजे, नदीवर जाऊन थांबायला पाहिजे, पण अक्षरशः ऑफिसला आम्ही 10 ते 20 वेळा आलो, एकदाही भेटले नाहीत। त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या ज्या सहकारी होत्या किंवा त्यांचे जे कनिष्ठ होते त्यांना भेटलो, त्यांना 13 तारखेला हे निवेदन दिलं की बाबा तुम्ही जर आम्हाला पाणी नाही सोडलं तर आम्ही आंदोलन करू। ह्या भूमिकेतून त्यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी 23 एप्रिलला निवेदन दिलेलं आहे। आज 5 मे आहे, एकदाही पाणी सोडले नाही आणि ज्या भागामध्ये पाण्याची गरज ना त्या भागामध्ये पाणी सोडण्यात आलेलं आहे। इथं जनावरं मराली त्याच्यासाठी आणि अक्षरशः प्रशासनाचा एवढा नालायकपणा म्हणला तरी चालेल। शेतकरी बांधव एवढ्या संख्येने इथं उपस्थित असून साधं निवेदन घ्यायला कोण नाहीये या ठिकाणी। आणि आज लोकशाही दिवस आहे, जर लोकशाही दिवसाची जर आपल्या महाराष्ट्रामध्ये ही जर अवस्था असेल तर दाद मागायची कुणाला? लोकशाही दिवसामध्ये प्रत्येकाला दाद मागण्याचा अधिकार आहे। त्याच्यामुळं प्रशासनाला हीच विनंती आहे, तुम्ही बोलल्याप्रमाणे पाणी लवकरात लवकर सोडा। आम्हाला आज जर त्यांनी पाणी नाही सोडलं तर आम्ही या ठिकाणी उठणार नाही। हे सर्व शेतकऱ्यांचं आहे, भले तिथं पाण्यानं मारालो, इथं बसून मारतो, तिथं पाण्यासाठी मारालो, इथं बसून मरतो। ह्यांच्या अधिकाऱ्याला आज 45 टेम्परेचर आहे, अधिकाऱ्यांना आम्ही परवा भेटलो तर माणसांना बाजूला सरक म्हणतात, आम्हाला दमछाक व्हायली आणि आमच्या शेतकऱ्याच्या माय मावल्याने ऊसामध्ये खुरपाचं कसं? पाणी नसेल तर ऊस वाळून चाला, ती ऊसात सोडून द्या, जनावराला पाणी तर द्या कमीत कमी। हा विषय आहे। त्यामुळं खांडेकर साहेबांना आमची कळकळीची विनंती आहे, तुम्ही भेटायला पहिला शेतकऱ्याला भेटा, शेतकऱ्याच्या बांधावर जावा, तेव्हा तुमच्या व्यथा कळतील। एसीत बसून व्यथा कळणार नाहीत। मी मुंबईला गेलो, पुण्याला गेलो, मिटिंगला गेलो, ही विषय नाही, एकदा जाते माणूस। 10 वेळा जर भेटला असेल, एकदा आज भेटायला पाहिजे। आज कमीत कमी मोहोळ तालुक्याचा व उत्तर सोलापूर तालुक्याचा आणि दक्षिण सोलापूर तालुक्या तिन्ही तालुक्याचा प्रश्न पाण्याचा। आज हेळीच्या ग्रामस्थांनी फोटो आणून दिलेत की खाली पाणी पोहोचलं नाहीये म्हणून, पाणीच नाही। आमचं दुसरं आवर्तन असताना का दिलं ना आम्हाला आवर्तन? ठीक आहे, नियमानुसार। स्वागत है आपका डॉक्टर असद उल्ला खान स्कूल में, जहां बच्चों को मिलता है एजुकेशन और ओवरऑल पर्सनालिटी डेवलपमेंट का परफेक्ट कॉम्बिनेशन। हमारा सीबीएसई बेस्ड करिकुलम हर बच्चे की एकेडमिक और पर्सनल ग्रोथ को ध्यान में रखते हुए डिजाइन किया गया है। डॉक्टर असद उल्ला खान स्कूल का 10 एकड़ का स्प्रॉलिंग कैंपस सोलापुर का सबसे बड़ा स्कूल कैंपस है, जो स्टूडेंट्स को बेस्ट लर्निंग और एक्स्ट्रा करिकुलर फैसिलिटीज प्रोवाइड करता है। हम बच्चों के लिए स्टेट ऑफ द आर्ट फैसिलिटीज ऑफर करते हैं, एडवेंचर फील्ड प्ले पार्क, फुल्ली इक्विप्ड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जिसमें फुटबॉल ग्राउंड, वॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट और एथलेटिक्स गेम्स शामिल है। स्टूडेंट्स की मेंटल और फिजिकल ग्रोथ के लिए इंडोर स्पोर्ट्स अरीना, मार्शल आर्ट्स और सेल्फ डिफेंस सेशंस भी दिए जाते हैं ताकि उनमें कॉन्फिडेंस और स्ट्रेंथ डेवलप हो। हमारी इंग्लिश लैंग्वेज लैब स्टूडेंट्स को कम्युनिकेशन स्किल्स और फ्लुएंसी इनहेंस करने का एक परफेक्ट प्लेटफॉर्म देती है। डॉक्टर असदुल्ला खान राइफल शूटिंग रेंज एंड अकेडमी जैसे यूनिक एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज भी हमारे स्कूल का एक स्पेशल हाईलाइट है, जो स्टूडेंट्स में फोकस और डिसिप्लिन डेवलप करते हैं। डिजिटल और स्पेशियस क्लासरूम्स के साथ हम इंश्योर करते हैं कि बच्चों को एक मॉडर्न और कंफर्टेबल लर्निंग एनवायरनमेंट मिले। 100+ वाइब्रेंट एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज और बड़े इवेंट्स जैसे एनुअल फेस्टिवल, स्पोर्ट्स मीट, फूडिस्तान और भी कई एक्साइटिंग प्रोग्राम्स के साथ
हम ये इंश्योर करते हैं कि स्टूडेंट्स हमेशा एक्टिव, हेल्दी और फुल्ली इंगेज्ड रहे। सेफ्टी हमारी टॉप प्रायोरिटी है। 24/7 CCTV सर्विलेंस के साथ हम इंश्योर करते हैं कि आपका बच्चा एक सेफ और सिक्योर एनवायरनमेंट में रहे। हमारे वेल क्वालिफाइड और एक्सपीरियंस टीचर्स स्टूडेंट्स को इंटरैक्टिव और इंगेजिंग तरीके से पढ़ाते हैं ताकि स्टूडेंट्स की क्यूरियोसिटी और क्रिएटिविटी बढ़े और उनका ओवरऑल डेवलपमेंट हो। एडमिशंस ओपन, आज ही एनरोल करें और अपने बच्चों को एक वर्ल्ड क्लास एजुकेशन का एडवांटेज दीजिए। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।